कोस्टल रोडच्या लोकार्पणावरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली आहे। निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा सुरू असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। त्यावरून आता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार पलटवार केल्यानं दोघांमध्ये जुंपली आहे। कोस्टल रोडच्या पहिल्या 10 किलोमीटरचं लोकार्पण लवकरच होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असल्यानं विरोधकांनी याला राजकीय रंग दिला। बीएमसीचा प्रकल्प असलेला कोस्टल रोड प्रकल्प महाविकास आघाडीने राबवला होता, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करून दिली। मात्र आता त्याच कोस्टल रोडचं काम पूर्ण झालेलं नसतानाही श्रेयासाठी उद्घाटनाचा घाट घातल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झालं नाहीये, पण हे सगळं करत असताना कोस्टल रोड पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय, म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं या खोके सरकारने ठरवलेलं आहे। असो हे मुंबईकरांना माहिती आहे। आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावरही आदित्य ठाकरेंनी तोफ डागली। चहल यांना दिल्लीत जायचंय, त्यामुळे ते खोटी माहिती देत आहेत असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। मुंबई लुटली तसंच आता राज्य लुटतील असा संताप त्यांनी व्यक्त केला। तसंच अंडरग्राऊंड कार पार्किंग होऊ देणार नाही असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे जे मुंबईचे नाही आहेत, त्यांना मुंबईबद्दल काही नाही, जमिनी गिळायच्या असतात, बिल्डिंग बांधायचे असतात, असे बिल्डर मित्र 4 RWITCच्या कमिटी मेंबर्स बरोबर साटेलोटा करत होते आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं, ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे। आदित्य ठाकरेंनी श्रेयवादाचा आरोप केल्यानं सत्ताधाऱ्यांकडून खडे बोल सुनावण्यात आले। मला असं वाटतं की आदित्यजी आपण सत्तेत होता तेव्हा हल्ला बोलच्या ऐवजी कार्यबोल जर केला असतं तर ही तेव्हाच लोकार्पण करण्याची संधी आपल्या पण नशिबात आली असती, पण आपण ती गमावली। त्यामुळे आपण आता दुःख न होऊ देता शुभेच्छा द्या, सदिच्छा द्या। कोस्टल रोड हा उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता। या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं, पण आता कोस्टल रोडचा पहिला टप्पा पूर्णत्वाला जात असतानाच राजकारणानेही उसळी घेतल्याचं स्पष्ट होतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। उद्या